वॉर्म वेलकम सगळ्यांना परत एकदा. आणि अशा प्रकारे आपण बोलता बोलता डे 3 ला आलेला आहोत. ओके, डे 3 मंगळवारी आपण सुरू केली. मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार. ठीक आहे, माझं बॅकग्राऊंड आज मी चेंज केलंय. मी ऍक्च्युली कर्जतला आलोय आणि सकाळी थोडासा रेड अलर्ट होता. पाणी नदीला थोडंसं पाणी वाढलेलं. आय थॉट आय कम टू कर्जत. ऍक्च्युली माझी आई राहते इथे कर्जतला, मी राहतो ठाण्याला. राईट, सो आय थॉट आय जस्ट विजिट हर, सी हर, हाऊ एव्हरीथिंग इज गोइंग. नदीला पाणी आहे पण एव्हरीथिंग इज ओके. चला, सो प्रार्थना करूया, सुरू करूया. दीर्घ श्वास, स्माइल, इनहेल आणि एक्सेल. मनाच्या डोळ्यांनी पडद्यावरती बघा, साक्षात प्रभू राम आपले गुरुजन आपल्या समोर आहेत. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे श्रेष्ठ गण, ज्येष्ठ गण, सगळे गुरु, महागुरु, माझे गुरु, आध्यात्मिक गुरु मास्टर चोवा कुक्सवी, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, ऑल द ग्रेट वन्स, सगळे होली गुरुज, होली मास्टर्स, यांना सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन आपण समजून घेऊया. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर द डे 3 सेशन, डे 3 ऑफ हनुमान चालीसा. राईट, व्हेरी गुड, हॅपी टू सी ऑल ऑफ यू बॅक अगेन. राईट, सो डे 3 ला आलो. डे 2 ची उजळणी आपण असंच करतो का नाही? पुढे आलो की जरा थोडी मागची उजळणी करतो. तर कालच्या महत्वाच्या भागामध्ये आपण काय बघितलं, काय समजलं आपल्याला, की सगळी संकट दूर करण्याची ताकद फक्त परमेश्वरामध्ये आहे. येस, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग एक्सप्रेस हायवे, सुपर एक्सप्रेस हायवे गुरूंच्या आज्ञेने, गुरूंच्या टीचिंग्सने आपण जात असतो, जाणार आहोत, आणि तोच आपल्या सगळ्यांचा मार्ग आहे. येस, राईट. आणि म्हणून हनुमान चालीसा इज इक्वल टू लॉ ऑफ अट्रॅक्शन. हनुमान चालीसा इज इक्वल टू लॉ ऑफ अट्रॅक्शन. राईट. सो मी तुम्हाला 2-1 मिनिटं देतोय, थोडंसं स्मरण करा. आणि स्मरण करा की आपलं दिवसभर काल आपण जे शिकलो, राईट, तर कालच्या डे 2 च्या वर्गात जे आपण शिकलो ते जरा थोडंसं पुढे येऊन आपण जरा समजून घेऊया. आणि रिकॉल करा बरं छानपैकी, की आज आज कुठे लागलं बरं आपलं ध्यान? मन क्रम वचन ध्यान जो लावे, नक्की कुठे लागलेलं बघा बरं. थोडस रिव्ह्यू करा छानपैकी. स्वतः मनाच्या डोळ्यांनी मनाच्या पडद्यावरती जा. सोफ्यात स्वतःला बसवा आणि मग त्या यूला विचारा, मी विचारलेले यूला प्रश्न. आज दिवसभरामध्ये कुठे ध्यान लावलंस? काय क्रम होता आपल्या ध्यानाचा? व्हॉट डिड यू मेडिटेट अपॉन? बघा आपल्याला काय उत्तर येत आहेत. ट्राय टू सीक दॅट आन्सर. स्लोली अँड स्टडीली. बघा आपण कुठे ध्यान लावलंय दिवसभरामध्ये, थोडस रिव्ह्यू करूया. Gently open your eyes. Yes, you are able to understand. Are you little better as compared to yesterday? कालपेक्षा आज आपण थोडेसे बेटर आहोत का? अरे, मला थोडीशी ही जी पीडा आहे, ही आजारपण आहे, किंवा हे कोणीतरी माझ्याशी व्यवस्थित वागलेलं नाहीये, आणि कदाचित मी ते एवढं मनावरती घेतलंय की मला सतत फक्त त्याचीच आठवण राहते. आज याची जाणीव होत असेल, कालपासून याची जाणीव होत असेल, तर मग आज आपलं जे ध्यान आहे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. मग आज मी, समजा, माझं ध्यान
ध्यान म्हणजे नॉट नेसेसरी एव्हरी टाइम लाईक दिस यू सिटिंग ऑर सम मुद्रा यू सिटिंग, असं नाही आहे. ध्यान जो लावे म्हणजे मी आज कशावरती ध्यान लावलं, फॉरगिव्हनेस केलाय मी, गुड. मग आज सोपं करतोय मी तुमच्यासाठी अजून एकदा, राईट. तर आपल्याला ध्यान कशावरती लावायचंय, पीडेवरती नाही. जी पीडा आहे त्या पीडा मुक्त व्हायचंय आपल्याला, येस नो. पीडा मुक्त व्हायचंय आपल्याला, आजार मुक्त व्हायचं आपल्याला, रोग मुक्त व्हायचं आपल्याला. आणि हे ते लिहून देत आहेत. ओके, हे ते इथे लिहून देत आहेत. काय सांगतात, व्हॉट आर दिस व्हॉट इज, या हनुमान चालीसात आपल्यासाठी मेसेज काय आहे? कुठलाही रोग, कुठलीही पीडा ही हरणार आहे, हेच सत्य आहे, राईट. आणि जपत निरंतर हनुमत बीरा. आता जर आपल्या गुरूंनी, जे पण आपले गुरु आपल्या जीवनामध्ये असतील, त्या गुरूंनी आपल्याला मंत्र दिलेला आहे, त्या गुरूंनी आपल्याला साधना दिलेली आहे, त्या गुरूंनी आपल्याला काही स्टेप्स दिली असतील. अराठी योगा शिकणाऱ्या लोकांना अराठी योगाचं शेड्यूल दिलेलं आहे. नासै रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. मग हनुमानत बीरा म्हणजे जे सगळे गुरुजन आहेत ते हनुमानाचा कदाचित अवतार आहेत असतील. आणि मग ते आपल्याला प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहून देतात, तशी प्रिस्क्रिप्शन आपल्याला ते लिहून देत आहेत. आणि मग त्या प्रिस्क्रिप्शन असलेल्या यांनी, बाबा सकाळी तुम्ही ही साधना करा, हे ध्यान करा, याच्यावरती आपण केल्यानंतर, आणि मग जर आपल्याला आपल्या ध्येय, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो आणि याचं प्रामाणिक उत्तर तुम्ही द्यायचं स्वतःला. वी ऑल वॉन्ट टू बी रिच, हात वरती करा, यस और नो. वी ऑल वॉन्ट टू बी रिच. आपल्या सगळ्यांकडे खूप सारे पैसे असले पाहिजेत. सगळ्यांना 1 करोड रुपये, 2 करोड रुपये, 10 करोड रुपये, जे काय आपली गोल आहेत, 100 कोटी रुपये असले पाहिजेत, यस और नो. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हाऊ मेनी टाइम्स डू यू थिंक अबाउट मनी? मन क्रम वचन ध्यान जो लावे. हा, थर्ड वर्च्यू मध्ये मार्क जाणार आहेत, ऑनेस्टी अँड नॉन लाईक मध्ये. कारण काय हवंय आपल्याला? मनी, वेल्थ, क्रिएशन, डोनेशन, येस नो. पण आपण ध्यान कशावरती लावतोय? पीडेवरती, संकटांवरती. टूल्स दिलेले आहेत. भूक लागल्यावरती जेवायचंय, जेवण वाढलेलं आहे. पण नाही, मी असाच गरीब राहणार. मग मनक्रम वचन ध्यान, जो ज्याच्यावरती ध्यान लावेल त्याला ते मिळेल. जो ज्याच्यावरती ध्यान लावेल त्याला ते मिळेल. हाच तर आकर्षणाचा नियम आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पुस्तकाचा मी बऱ्यापैकी अभ्यास केलाय, मागची 3 वर्ष 4 वर्ष त्याच्यावरती सेशन्स नव्हे, पण त्याची प्रॅक्टिकल प्रॅक्टिस घेतोय. आणि माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे त्याच्यावरती, बऱ्यापैकी आहे. आणि NLP शिकल्यामुळे, राईट, आय एम एबल टू हॅव अ बेटर कमांड ऑन दोज थिंग्स. आय हॅव प्रोग्राम द ब्रेन इन दॅट वे. मग आता मला सांगा, जर आयुष्यात एखादी गोष्ट चांगली चालत नसेल, पण मला समृद्ध व्हायचंय, काय चूज करणार तुम्ही? समृद्ध होणं, धनवान होणं, चारित्रवान होणं, सुदृढ होणं, समृद्ध होणं, येस और नो? की काटाकाटी करणं, काटाकाटी लावणं, काटाकाटी बघणं, एन्जॉय करणं, फोन करून गॉसिप करणं, वाट? मन क्रम वचन द्या, जे कराल ते आकर्षणाचा नियम परत कम बॅक टू यू मेनी टाइम्स. मी खूप सुंदर एक पुस्तक वाचलं होतं, कदाचित 6-7 महिन्यापूर्वी. आय वुड लाईक टू शेअर दिस विथ यू एज अ बुक नेम. लेट मी शो इट ऑन माय किंडल. आय गेस आय हॅव अ कॉपी ओपन. लेट मी चेक. राईट, ह्या पुस्तकाचं कव्हर असेल तर सुंदर आहे ना, कव्हरच मला आवडला. हे बघा, हे पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचा. द मॅजिक पाथ ऑफ इंट्युएशन, फ्लोरेन्स शिनचं हे पुस्तक आहे. खूप गोड, खूप छान, खूप सुंदर पुस्तक आहे. मला खूप आवडलं आहे. वन ऑफ द व्हेरी गुड बुक आय हॅव रेड इन द लास्ट 6 months. खूप छान पुस्तक आहे. इतके छान छान त्याच्यामध्ये सोपे सोपे, त्यांनी, लेखकांनी ऍक्च्युली तिने हे सगळं लिहून दिलं. आणि खूप जुनं आहे. मला असं वाटतं 1945 मधलं ते पुस्तक आहे. का ऑथर इज नो मोर. ऑथर इज नो मोर. पण लुई हेनी ते पुस्तक त्यांच्याकडे आलं होतं आणि मग त्यांनी ते, तुम्ही वाचा म्हणजे कळेल. आणि मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण ज्याचं ध्यान लावतोय, मन क्रम वचन ध्यान जो लावे, ते तसं होत आहे.
आणि मग जेवणामध्ये जेव्हा आपल्याकडे बघा, सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक देऊन ऐका. सीट प्रॉपरली, कंदे सीधे. हा, सीट लाईक विथ युअर स्पाइन इरेक्ट. जस्ट कीप दिस व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू नेक्स्ट इज इम्पॉर्टंट. या पुस्तकातला एक रेफरन्स आहे. या पुस्तकाला रेफरन्स असा आहे, किंवा जीवनामध्ये एखादी गोष्ट सुंदर घडते. मी आता जर तुम्हाला सांगितलं, मी आता मला इथे 4-5 लोकांचे चेहरे दिसतात, त्यांचे व्हिडिओ सुरू आहेत म्हणून मला गौरव गोगटे पूर्ण फॅमिली दिसते, सुरेश शासने दिसतात, वैजंता दिसत आहेत, पूर्वी शाह दिसते, राईट. येस, दोघही जण दिसत आहेत मला, शाह फॅमिली. राईट, आय कॅन सी देम. मी तुम्हाला सगळ्यांना 1-1 कोटी रुपयाचा चेक लिहून देतो आता तुमच्या नावाचा. हाऊ डू यू फील? व्हॉट विल यू फील? 1 कोटी रुपये. गौरव गोगटे फॅमिली 3 कोटी रुपये, सुरेश शासने 1 कोटी रुपये, वैजंता 1 कोटी रुपये, पूर्वी शाह आणि परिवार 1 कोटी रुपये. तुमच्याकडे 2 कोटी रुपये येणार आहेत. राईट. मी तुम्हाला अनम्यूट करण्याचा अधिकार देतो. मला सांगा तुम्हाला काय फील होत आहे. 1 बाय 1. येस, गौरव सर. ग्रेट वाटेल. काय वाटेल? मजा येईल. मजा येईल. ओके, थँक्यू. थँक्यू. सुरेश शासने. येस. सुरेश भाई. हा, जरूर चालेल. जरूर चालेल. जरूर चालेल. त्यांनी असं हात ठेवला झाला. सगळ्यांनी लक्ष ठेवा. जरूर चालेल. ओके, गुड. थँक्यू. थँक्यू. वैजंता. आनंद वाटतोय, पण जे स्वतःच्या कष्टाने मिळाले असतील ना, त्यात अधिक आनंद झाला असता. मग हे कष्टाचे नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे कोणी समोरून कोण असं देतंय, म्हणजे न काही करता किंवा असं आपण काही काम न करता वगैरे देत असेल, असं म्हणजे आपली कॅपॅसिटी आहे कमवायची, तर आपण वेळ का ना होईना आपण कमवू शकतो. गुड. असं ठीक आहे. मनामध्ये आत्मविश्वास ठेवला ना, तर होऊ शकते. ओके, ठीक आहे. येस, शाह परिवार पण आहे. बोला. खूप आनंद होईल ऍक्च्युली. असं म्हणजे मिरॅकल वाटेल एकदमच, की ब्लेसिंग्स आले गुरूंचे. अरे वा, डायरेक्ट 1 कोटी रुपये हातात. हो ना. फॉन्टास्टिक. थँक्यू. अजून कोणाला काय सांगायचंय काही? स्वप्नाने व्हिडिओ सुरू केलेला आहे. स्वप्ना, यू वांट टू से समथिंग? बोला. 1 कोटी रुपये तुमच्या अकाउंटमध्ये. व्हॉट इज युअर फिलिंग? आय एम रायटिंग चेक फॉर यू 1 करोड. भावना ठक्कर म्हणतात, वाय एनीवन वुड पार्ट सच अ ह्यूज अमाउंट? बिकॉज आय हॅव लॉट ऑफ मनी. भावनाजी, माझ्याकडे 100 कोटी रुपये आहेत. असे 1 कोटी रुपये तुम्ही सेशनला आलात म्हणून तुम्हाला मला द्यायचे आहेत. येस, स्वप्नाजी बोला. छान वाटेल, मस्त छान वाटतंय. छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. राईट. थँक्यू. मी सगळ्यांना परत म्यूट राईट्स काढतो. ओके. सो सम ऑफ यू वुड हॅव फेल्ट, सम ऑफ यू हॅव रिटन टू मी की वाय वुड समबडी गिव्ह मी सो मच मनी. सम ऑफ यू फेल्ट की माझे कष्टाचे नाही आहेत. पण मी म्हणतो, मी देतो ना वैजंता तुम्हाला 1 कोटी रुपये, घ्या ना. तो नाही, माझे कष्टाचे नाही. सम ऑफ यू सेड की येऊ दे, चालेल चालेल. गौरव सर म्हटले की मला ग्रेट वाटत आहे. पूर्वी शाह आणि कंपनी म्हणते की आय एम सो ग्रेटफुल की मला आय एम गेटिंग दिस मनी, गुरुज ब्लेसिंग्स कमिंग डाऊन, थँक्यू, मॅनिफेस्टेशन वगैरे वगैरे. सो व्हॉट हॅपन्ड? मन क्रम वचन ध्यान जुलावे. तो ह्या पुस्तकामध्ये जे मी पुस्तक वाचवतो, इट इज सच अन अमेझिंग थिंग. आणि हा लेसन मी 6-7 महिन्यापूर्वी कदाचित, मला आठवत नाही, कदाचित त्याच्या आधीच वाचलं असेल हे पुस्तक, मागच्या वर्षी मे बी. आणि मग त्या पुस्तकाच्या वाचनामध्ये एक असं आत्मचिंतन मला त्याच्यामध्ये झालं की बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, आय कांट बिलीव्ह माझ्या बाबतीत मला हे असं मिळालंय, आय कांट बिलीव्ह मला असं मिळालंय, आय कांट बिलीव्ह, मला विश्वासच नाही पडत आहे मला हे मिळतंय, आय कांट बिलीव्ह दिस. आणि जर आपण हे सतत अफर्म करत राहिलो, आय कांट बिलीव्ह दिस, इट इज पुल्ड बॅक फ्रॉम यू अगेन, बिकॉज यू आर टेलिंग टू द युनिव्हर्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, इट्स नॉट फॉर मी. आय कांट बिलीव्ह, मी हिलिंग केलं आणि बरे झाले पेशंट, 3 सेशन मध्ये बरे झाली. आय कांट बिलीव्ह. नाही, आय कांट बिलीव्ह म्हणजे हू विल बिलीव्ह देन? यू वॉन्ट बिलीव्ह, मग कोण बिलीव्ह? राईट. 1 करोड रुपये मला मिळाले. मी सगळ्यात पहिले म्हणून थँक्यू सो मच, आय लव्ह यू, आय एम सो ग्रेटफुल. या पुढचे कधी देताय?
सो दॅट इमोशन, मन क्रम वचन ध्यान जो लावे, that emotion is extremely important. How many times are we thinking about money? How many times are we worrying about money? How many times मी चिंता करतोय अबाउट कसे पैसे येतील? व्हॉट इज द ध्यान? ध्यान काय आहे? नक्की वाचा पुस्तक, किंडलवरती अवेलेबल आहे. आय थिंक फिजिकल कॉपी नाही आहे बिकॉज ऑथर आय थिंक इज नॉट देअर एनीमोर, राईट. पण लुई हे पब्लिकेशननी ते पब्लिश केलं होतं. सो नक्की वाचा. आय थिंक इट्स गोइंग टू बी it's a great insight for each one of us. Are you understanding? Right? So या मनक्रम ध्यान वचन जे पाय पीडा काय आहे? I want to become rich. I am maybe not rich today, or richer. I want to become richer. I want to become rich, more rich, richer, richest. पण माझी रिच असण्याची भावना माझ्याकडे काय आहे? खूप टॅक्स भरायला लागतो. एवढा टॅक्स भरतोय. कधी भरणार एवढा टॅक्स? जेव्हा पैसे आल्यानंतरच. मग हा दुटप्पी म्हणा आहे. ऑनेस्टी इन ऑनलाईन मध्ये मार्क जाणार आहेत जे थर्ड वर्चू करतायत. कंसात समजताय ना सगळ्यांना? मला श्रीमंत व्हायचंय पण टॅक्स नाही भरायचा. आहा, विल नॉट वर्क. इट विल नॉट कम. हाऊ विल इट कम? मला पैसे हवेत पण मी 30% टॅक्स, 35% टॅक्स, 40% टॅक्स नाही रे बाबा. कदाचित आता येईल, कार्मिकली एंटायटल असेल तर येतील पण पैसे, अशी पण लोक मला माहिती आहेत. पण जर टॅक्सची चोरी कराल, लॉर्ड शनी अँड लॉर्ड रवी विल पनिश, गॅरंटीड. गॅरंटीड. मन क्रम वचन ध्यान जो लावे. ध्यान आपलं टॅक्स चोरीवरती असेल ना की सेव्हिंग्स वरती. जे बनतंय सेव्हिंग्स वरती ते लॉजिकली सरकारने सांगितल्याप्रमाणे इट इज ओके, ग्रेट, फंटास्टिक. पण मी जर 100 कोटी कमवले तर मग 35 कोटी रुपये टॅक्स भरायचा आहे. 35 कोटी भरायचं, बापरे एवढी अमाऊंट आहे. मग अमाऊंट पण आता 100 कोटी कमवले साहेब तुम्ही, त्याचं काय? बनले ना तुमचे पैसे. नाही पण आम्ही बनवले. मग पहिले 1 लाख रुपये भरताना, 33,000 रुपये भरताना टॅक्स वरती, तेव्हा आपल्याला कष्ट नव्हते पडत. येस. मग तसंच मनक्रम वचन ध्यान जुलावे. इज युअर थिंकिंग वेन यू आर गिव्हिंग, वेन यू आर गिव्हिंग 100 रुपीज टू द टीचर, और 1000 रुपीज, और 5,000 रुपये, तोपर्यंत ठीक आहे. एकदा थोडं लाखाच्या घरात या, मग बघा काय फिलिंग येते ती.